अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप मनापासून स्वागत. आज स्वामी चरित्र सारामृताच्या 16व्या अध्यायाचं मी वाचन करणार आहे. त्याआधी 11 वेळा स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करते. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. अध्याय 16वा. श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ यतिरूपे श्री दत्त भुवरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत. ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात. आनंदे होते नांदत निर्वाह करीत नौकरीने. कोकणा प्रति राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर. हरिभाऊ तेथील राहणार जात मराठेतयांची. ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे. त्याच गावी तयांचे माता बंधू राहती. मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित. ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयांसी. एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली काणी. तेव्हा भाव धरुणी मणी नवस केला स्वामी ते. जरी 8 दिवसांत मी होईन कर्जमुक्त. तरी दर्शनात त्वरित अक्कलकोटी येईन. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करिता त्यात. आपण नुकसान सत्य येईल ऐसे वाटले. त्यांनी काढली एक युक्ती बोलावून पंडितांप्रती. सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे. हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही आम्हापासी. फिर्याद होता अब्रुसी बट्टा लागेला मुचा. तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले. निघेल माझेही दिवाळे यात संशय असेना. तुम्ही व्हावया कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक. तुमचा होऊन मी मालक लिहून देतो पेढीवरी. अफूचा भाव वाढला व्यापारात नफा जाहला. हे सांगावया पंडिताला मारवाडी आला आनंदे. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत. त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात. समर्थांचे दर्शन घेत पूजन करीती भक्तीने. तेव्हा समर्थे तयांसी शिव राम मारुती ऐसी. नामे दिधली त्रिवर्गासी आणिक मंत्र दिधले. पंडिता राम म्हटले गजानना शिवनाम दिधले. मारुती हरिभाऊस म्हटले तिघे केले एक रूप. मग समर्थे त्यावेळे त्रिवर्गा जवळ बोलाविले. तिघांसी 3 श्लोक दिधले मंत्र म्हणून ते ऐका. श्लोक. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते तिधला असे समर्थे. तेव्हा तयाच्या आनंदाते पारावार नसेची. दुसरा मंत्र गजाननाला त्यावेळी श्रींनी दिधला. तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. श्लोक. आकाशात पतित तोय यथा गच्छति सागरम. सर्व देव नमस्कारः केशव प्रतिगच्छित. संतोषले त्याचे मन. मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशोन केले पावन तया ते. श्लोक. इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवः. 300 रुपये तयांनी आणिले होते मुंबईहुनी. त्यांचे काय करावे म्हणून विचारिले समर्थांते. ऐसा प्रश्न ऐकूनी समर्थ बोलले त्या लागोनी. त्यांच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहुनी जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता तयांसी आनंदे आले मुंबईसी. हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसांपर्यंत देखा. पायी वागवी भक्त सखा दिधल्या नाही कोणा ते. हरिभाऊ एके दिनी समर्थांसन्निध येऊनी दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थे त्यांप्रती घेऊन या मांडीवरती. वरदहस्त सत्वर गती मस्तकी त्यांचे ठेविला. म्हणती तू माझा सूत झालासी आता निश्चित. परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडोनी. मग छाटी कफणी झोळी समर्थे तयांसी दिधली. ती घेऊनी त्यावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊचे करी. म्हणती जाऊनी सागर तीरी किल्ला बांधूनी राहावे.
जाऊन आता सत्वर लुटवी आपुला संसार लोभ मोह अनुमात्र चित्ती तुवा न धरावा आज्ञा ऐकून या ऐशी आनंद झाला मानसी सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेऊनी असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणांसी बोलाविले संकल्प करून ठेविले तुळसी पत्र घरावरी हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्याची कांता ती करी बहुता आकांता घेती उर बडवणी विनविते जोडोनी कर अद्यापि स्वस्थ करा अंतर आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया ऐशी तियेची उत्तरे ऐकोनिया स्वामी कुमरे समाधान बहुत प्रकारे करी तसे तियेचे स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र तिये दिधले शुभ्र वस्त्र परिधान करावया आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिधले होते त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिल्या कामाठी पुर्यंत त्या समयी मठ स्थापिला असे पाही हरिभाऊ होऊन गोसावी मठा माझी राहिले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक भक्त परिसोत षोडशोध्याय गोड हा श्रीरस्तु शुभम भवतु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तर अध्याय क्रमांक 16चं वाचन मी आज केलेलं आहे। उद्या पुन्हा अध्याय क्रमांक 17चं वाचन करणार आहे। झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आज इथेच थांबते। भेटूया उद्या पुन्हा एकदा 17व्या अध्यायामध्ये। तोपर्यंत धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। आणि हो, चॅनेलला आपले सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सर्वांनी सबस्क्राईब करा। व्हिडिओ जर माझे आवडत असतील तर लाईक नक्की करा। धन्यवाद।